हाय, मी निकिता. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मटण करी मसाला. त्यासाठी लागणारे इंग्रेडियंट्स: मी 1 किलो मटण धुवून घेतलं आहे चांगलं स्वच्छ करून. त्यात मी मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, लावून चांगलं 20 मिनटं मी मॅरिनेट करून ठेवते. हे लावून ठेवल्यानंतर मी ग्रेव्हीसाठी लागणारे कांदा, खोबरं, टोमॅटो, फुटाणे आणि कोथिंबीर, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हे खोबरं चांगलं भाजून घेते लाल होईस्तोपर्यंत. चांगला कलर येईस्तोपर्यंत खोबरं परतून घ्यायचं आहे. खोबरं परतून झाल्यानंतर जो आपण खडा गरम मसाला घेतला होता, जिरं, लवंग, विलायची आणि तमालपत्र, हे पण चांगलं मी भाजून घेतले. त्यानंतर 1 चमचा तेल टाकून मी कांदा चांगला लालसर होऊन देते. कांद्याला चांगला लाल कलर येईस्तोपर्यंत परतून घ्यायचा. फुटाणे मी भाजून नाही घेतले कारण की भाजलेलेच फुटाणे घेतलेले आहेत. टोमॅटो पण चांगलं भाजून घेतलं आहे. हे भाजलेलं वाटण, कांदा, खोबरं, भाजलेले फुटाणे, कोथिंबीर आणि टोमॅटो चांगले मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. त्यानंतर कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घालून एक बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून देते. थोडीसं तमालपत्र, 2 लवंगा, थोडी आलं लसूण पेस्ट आणि हळद, हे सगळं घालून चांगलं लालसर होईस्तोपर्यंत परतून द्यायचं. त्यात हे मॅरिनेट केलेलं मटण चांगलं परतून घेऊन 5 मिनटं झाकण ठेवून चांगली वाफ येऊन द्यायची. वाफ आल्यानंतर त्यात गरम केलेलं पाणी, मी शिजवण्यासाठी पाणी हे गरमच टाकते. आणि 1 चमचा तूप. कुकरच्या 7 शिट्ट्या होऊन देते. 7 शिट्ट्यांमध्ये मटण चांगलं कुकरमध्ये शिजतं. 7 शिट्ट्या झाल्यानंतर हे असं मऊसूत शिजलेलं मटण एकदम चांगलं, तुम्ही पाहू शकता चांगलं शिजलं आहे. त्यानंतर रश्श्यासाठी जे आपण वाटण काढलं होतं ते मी पातेल्यामध्ये रस्सा बनवत आहे. 4 चमचे तेल टाकते. आपण जो काळा मसाला वाटून काढलं होतं ते घालते त्याच्यामध्ये. वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात मी मसाले घालते.
घरचा लाल तिखट मसाला आणि घरचा काळा मसाला, हळद आणि विकतचा मटण मसाला. मी हे 3च मसाले घातले ते. त्याला चांगलं तेल सुटोस्तोपर्यंत परतून घेतले. त्यानंतर पीस घातले मी मटणचे. पीस पण ग्रेव्हीमध्ये जे आपण वाटण परतलं त्याच्यामध्ये मी चांगले परतून घेतले ते. चांगले परतून झाल्यानंतर हे सगळं आळणी पाणीचं पाणी मी त्यात घातले आणि बारीक गॅसवरती उकळी येऊन दिली. त्यानंतर वरून घातली कोथिंबीर. चांगली 5 ते 10 मिनटं उकळी येऊन दिली रश्श्याला. तुम्ही अशा पद्धतीने मी बनवलेल्या माझ्या पद्धतीने मटण करून पहा आणि तुमच्या हातचं मटण रस्सा कसा झाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. हे मी दुपारच्या जेवणासाठी बनवलं होतं. चांगली 10 मिनटे उकळी आली. दुपारच्या जेवणात भात, कांदा, लिंबू, चपाती. तुम्ही हे बाजरीच्या किंवा ज्वारीच्या सोबत खाऊ शकता. आळणी पाणी पीस आणि मटणचा रस्सा, वाफळता असा मटणचा रस्सा, तरी आणि पीस. तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली. निकिता बिरदवडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.